कांदा कधी कोणाला रडवेल हे सांगता येत नाही. कधी शेतकऱ्याला रडवणारा कांदा कधी ग्राहकांना रडवतो. सध्या मात्र इतिहासात प्रथमच जून आणि जुलै या महिन्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळताना दिसत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी खुशीचं वातावरण असलं तरी ग्राहकांमध्ये मात्र कांद्याचे भाव चढल्याने कुठेतरी नाराजीचं वातावरण आहे. आपण आता आहोत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. आपल्यासोबत काही व्यापारी आणि काही शेतकरी आहेत. काय सांगाल? खरं तर जून जुलैमध्ये कांद्याला एवढा बाजारभाव नसतो, यावेळेस मात्र जून जुलैमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळतोय. काय आलं, दरवर्षी शेतकरी कांदा पिकवतात, परंतु नाफेड खरेदी करतं किंवा एक्सपोर्ट होत नसतो. गेले 2-3 वर्ष एक्सपोर्टवर बंदी असल्यामुळं शेतकऱ्यांचा पैसा झालाच नाही. त्यामुळे शेतकरी कांद्याकडे कुठेतरी दुरावल्यासारखे झालेले आहेत. त्यामुळं परिणामी कांद्याच्या लागवडी क्षेत्रात घट झाली आणि ह्या वर्षीसुद्धा पावसाने आणि त्याने कांद्याचं उत्पादन कमी झालं. त्यामुळे ह्या वर्षी कांद्याची लागवड कमी असल्यामुळे मेपासूनच कांद्यामध्ये तेजीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे. आता काय बाजारभाव सध्या शेतकऱ्याला मिळतात कांद्याचे? कशा पद्धतीने खरेदी सुरू आहे? आता साधारणतः 250 ते 300 रुपये 10 किलोला बाजारभाव मिळत आहेत कांद्याला आज रोजी. 250-300 रुपये आता बाजारभाव मिळतोय. हा बाजारभाव आगामी काळात टिकून राहील? कशी परिस्थिती राहील कांद्यामध्ये? नाही, कांद्याला यापेक्षा जादा बाजारभाव होऊ शकतो. यापेक्षा मंदी येण्याची तर चिन्ह काही दिसत नाही कांद्यामध्ये. कांद्याला 250 ते 300 बाजारभाव मिळतोय. तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना हे परवडते? शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत? आम्हाला हे 250-300 रुपये जाते तरी याच्यात परवडत नाही. एकरी कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो कांद्याला. आता कुठंतरी बाजारभाव आम्हाला कमीत कमी 350 रुपये 400 असन तर आम्हाला जेमतेम रुपये सुटतो. आत्तापर्यंत आता कुठंतरी सुरुवात झाली बाजार वाढायचं, लगेच शहरी भागातल्या लोकांनी सुरुवात केली की कांदा बाहेरून निर्यात करा. आमच्यासारख्या शेतकऱ्यांची पहिलीच कंबारडी मोडली. त्याच्यामुळे आमची कांदा लागवड क्षेत्र आता कमी झाले. लोक असं वाटतं की पडीक ठेवा जमीन पण कांदा नाही लावा, काहीच परवडत नाही आम्हाला. खरं तर 250-300 रुपये बाजारभाव मिळत असतानाही शेतकरी खुश नाही आहेत. काय सांगाल? कांद्याचा बाजारभाव वाढला आहे, मात्र कांद्याची साठा कमी आहे. यावेळी जून एंडला कांद्याचा बाजारभाव वाढला. याचं कारण असं की शेतकऱ्यांनी गेली 2-3 वर्षामध्ये कांद्याला बिलकुल बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे लागवड क्षेत्र कमी झालं आणि यावर्षी आपल्याकडं सरासरीच्या सगळ्यात जास्त तापमान झालं. जवळपास 44 डिग्रीपर्यंत आपल्याकडचं तापमान गेलं आणि वखारीमध्ये जो कांदा ठेवलेला होता त्यातला जवळपास 40 ते 50% कांदा हा सडला. त्यामुळं उत्पादन कमी, अधिक सडलेला कांदा, यामुळं मार्केटमध्ये कांद्याचं आवक ही कमी झाली. परिणामी थोडासा त्याच्यामध्ये दर वाढला, परंतु जवळपास एकरी 70 ते 80 हजार रुपये कांद्याला उत्पादन खर्च आहे आणि त्या मानामध्ये जे उत्पादन होतं, जो कांदा ज्या टनेजमध्ये मिळतो तो योग्य टनेजमध्ये मिळत नाही. बदलत्या वातावरणामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये औषधं पण खूप महाग झाली, खतं महाग झाली. त्यामुळं शेतकऱ्यांना जास्त काही त्याच्यामध्ये नफा होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर कांद्याची बाजारभाव वाढला आहे, मागणी वाढली आहे. ह्या भागामध्ये कांद्याचं साठवण क्षमता कशी आहे? कांद्याची आवक कुठून होती आहे? आता या भागामध्ये खेड, आंबेगाव, जुन्नर या 3 तालुक्यातून या मार्केटला माल येतो आहे आणि राहिलेला स्टॉक काय शेतकऱ्यांना एवढा मोठा स्टॉक शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळं कांद्याचे बाजारभाव पडण्याची चिन्ह काय पुढे दिसत नाही. खरं तर हा जो शेतकऱ्यांना बाजारभाव आता मिळतोय याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय. शेतकऱ्यांमध्ये एवढा बाजारभाव मिळवणे नाराजी आहे? नाही, तसं पाहिलं तर 250-300 रुपये बाजारभाव काही कमी नाही आहे. हा भाव जर कंटिन्यू टिकून राहिला तर शेतकऱ्याला नक्की 2 पैसे उरतात. याच्यापेक्षा जास्त झाला तर आनंदच आहे, पण याच्यापेक्षा कमी झाला तर शेतकऱ्याला त्याचा तोटा नक्की सहन करावा लागतो. पण यावर्षी तसं काही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. सरकारने जर हस्तक्षेप नाही काही केला तर बाजारभाव हा किंवा याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो. खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना 25 ते 30 रुपये किलोला बाजारभाव मिळतोय, मात्र शहरामध्ये ग्राहकांना हाच कांदा कुठेतरी 60 रुपये, 70 रुपये, 80 रुपये किलोनी घ्यावा लागतोय. एवढी तफावत का? नाही, याच्यामागे कारणं अशी आहेत की आज डिझेलचे, पेट्रोलचे भाव खूप वाढलेले आहेत. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा साधारण मुंबईला जायचं म्हटलं तरी किलोला 2 ते 3 रुपये किलोला खर्च येतो. 2 ते 3 रुपये किलोला खर्च, इथला ट्रान्सपोर्टेशन चार्ज किंवा इथे येणारे खर्च, हे सगळे जर खर्च पकडले तर तो 3-4 रुपये, 5-1 रुपयाचा किलो मागे फरक पडू शकतो. त्यामुळे तेवढा खर्च वाढतोच आहे ना, त्यामुळे तो महाग पडणारच तिथे खाणाऱ्यांना. इथे शेतकऱ्याला 25-30 रुपये बाजारभाव मिळतो, मात्र शहरामध्ये ग्राहकांना हाच कांदा
चढा दराने विकत घ्यावा लागतोय, शेतकऱ्यांना कमी पैसे मिळत आहेत, मग याच्यामध्ये नक्की फायदा कोणाचा होतोय? मंचरमधून पुण्याला ज्यावेळी माल जातो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च होतो, मंचर गुलटेकडी मार्केट यार्डला ज्यावेळी माल टाकला जातो 10% आडत कापली जाते, तिथून परत तो किरकोळ व्यापाऱ्याकडे गेला जातो, त्यानंतर तो डायरेक्ट ग्राहकापर्यंत जातो. या मधल्या चेनमध्ये जवळपास 30% दर हा वाढलेला जातो आणि त्यामुळं शेतकऱ्याला जो उत्पादन खर्च आहे आणि मिळणारा जो बाजारभाव आहे त्याच्यापेक्षा जवळपास डबल ग्राहकाच्या खिशातून पैसे जातात आणि हा जास्तीत जास्त फायदा हा व्यापाऱ्यांना होतो. या भागातल्या आडतदारांना होत नाही, पुण्यातल्या व्यापाऱ्यांना होतं. खरं तर कांद्याचे बाजारभाव वाढलेत, याचा कुठेतरी शेतकऱ्यांना फायदा होत आहे. असं असलं तरी शेतकरी मात्र या वाढलेल्या बाजारभावावरती अजूनही नाराज आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला जरी सध्या बाजारभाव मिळत असला तरी मात्र ग्राहकांना शेतकऱ्यांच्यापेक्षा डबल भावांनी हा कांदा खरेदी करावा लागतोय. त्यामुळं शेतकऱ्यांपेक्षा कुठेतरी व्यापाऱ्यांचा जास्त फायदा, शहरी भागातील व्यापाऱ्यांचा जास्त फायदा या ठिकाणी होताना दिसत आहे. टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर.